अधीक्षकांना निवेदन दिलंय, काय नेमकी तुमची मागणी असणार आहे, काय सांगा? मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि सकल मराठाच्या वतीनं आम्ही आमचे ज्येष्ठ सगळ्यांचे सल्लागार आमचे दिलीपभाऊ कोल्हे असू द्या, फंड असू द्या, आमचे सर्व पदाधिकारी सगळ्यांच्या वतीनं आम्ही SP-ने निवेदन, हे विषय आमचा की काल जन्मेजय भोसले यांचा सत्कारासाठी आलेला असताना सोबत पत्नी असताना त्या गुंडाने हल्ला केला. हा गुंडच आहे. ज्या गुंडाच्या बरोबर रिव्हॉल्वर मिळाला, 28 कारतूस मिळाले, त्याच्यावर अनेक मर्डरचे केसेस आहेत. अशा गुंडाला जर पोलीस संरक्षण देऊन जर पोलीस सोडत असतील तर त्याला आम्ही जाब, पोलीस खात्यात तर जाब विचारणारच आहे. परंतु प्रवीण गायकवाड यांच्यावर ते 30 वर्षापासून एक समाज प्रबोधनाचं काम करत असताना त्यांच्यावर जर असा हल्ला होत असेल तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा असू द्या, सर्व समाज असू द्या, सर्व 18 पगड समाजाच्या वतीनं आम्ही निषेध तर करतो. परंतु त्या आमच्या लक्षात असं आलेलं आहे, गृह खात्याचा त्याला पाठिंबा आहे, त्यांची लवकरात लवकर जामीन होणार आहे. मला तर असं कळलं भाऊ की त्याची जामीन सुद्धा झालेली आहे. जर असं होत असेल तर आम्ही भविष्यामध्ये 2-3 दिवसात सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठका घेऊन सगळ्यांना आम्ही एकत्र करून अक्कलकोट बंद करण्याचं आमचं नियोजन आहे. त्याच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलेलं आहे, पुढची काय भूमिका असणार आहे नेमकी तुमची? मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा यांच्या वतीनं जो काल भ्याड हल्ला झाला त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, अजून कुणालाही अटक या ठिकाणी केलेली नाही. मग त्यामुळे लॉ अँड ऑर्डर बिघडेल, कोण बी कायदा हातात घेईल. ते स्वतःच्या पत्नीसोबत आलेले होते. त्यांनी बाहेर काढलं, काळं पासलं, त्यानंतर पुन्हा गाडीतनं बाहेर काढलं, कपडे पाडले. हा अत्यंत प्राणघातक हल्लाच मानावा गेलेला. ही पूर्वनियोजित कट आहे. आणि ह्याच्यामध्ये जर जामीन झाली, पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला तर आम्ही सोलापूर शहर असो, अक्कलकोट असो, त्या दिवशी एक तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे. त्याची समज द्यावी, त्यांना विनंती करावी, यासाठी आम्ही आता ग्रामीण SP-ना भेटलो आणि निवेदन देण्याचा सगळ्या लोकांनी आमच्या, मग प्रताप असेल, मिलिंद भोसले असतील, नाना असतील, या सर्व लोकांनी, शेखर फंड, हे सगळे आपापल्या परीनं सगळे उद्याच्याला आम्ही जी आखणी करणार आहोत. त्यानंतर काय करायचं ते आम्ही निश्चित ठरवणार. पण नाही, प्रतिसाद चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे म्हणून त्यांची जर जामीन झाली तर त्याचं आंदोलन तीव्र होईल. त्यामुळं त्यांनी दखलच घ्यावी, अशा पद्धतीने आमची मागणी. अक्कलकोट नंतर जिल्हा बंद, हे सगळं आम्ही आज संध्याकाळी सगळे आम्ही जमून काय कुठल्या दिशेनं जायचं सर्वांना बोलावून त्याची चर्चा करून निर्णय घेणार. सरकारचा हात आहे असं प्रवीण गायकवाडने म्हटलं. बघा, कुणाचा हात आहे कुणाचा पाय आम्हाला हे बघायचं नाही. जो समाज प्रबोधन करतो त्या माणसाला अशा पद्धतीनं भ्याड हल्ला व्हावा, त्यांच्या सौभाग्यवती बरोबर असताना झालेला भ्याड हल्ला कदापि समाज सहन करणार नाही.